हॅलो एव्हरीवन, मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत। सो आपला टॉपिक असा आहे की जी महाराष्ट्रात होणारी जी सेटची एक्झाम जी आहे, आता नुकतीच सेटची एक्झाम 15 जूनला होऊन गेली, तर रिझल्ट सुद्धा लागला, सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी मी क्लिअर केलेल्या आहेत। पण आता 2026 ची जी सेटची एक्झाम येणार आहे, 2026 ची जी सेटची एक्झाम येणार आहे ती परीक्षा नक्की कशी असेल, खूप विद्यार्थ्यांमध्ये असलेला हा प्रश्न आहे। मॅडम ती ऑफलाईन असेल की ती ऑनलाईन असेल, की मॅडम त्याच्यामध्ये सिलेबस नवीन सिलेबस ऍड ऑन केलेला असेल, या मॅडम जो ओल्ड सिलेबस आहे तोच फॉलो होणार आहे, या संपूर्ण कन्सेप्ट आज मी तुमची क्रिस्टल क्लिअर करून देणार आहे। सो कोणत्याही गोष्टीचा मनामध्ये जर डाऊट असेल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेले डाऊट तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमच्या डाऊटचं निरसन घेऊन मी येणार, तुमच्या डाऊटवर नक्कीच एक व्हिडिओ मी घेऊन येणार आणि तुमचा डाऊट नक्कीच क्लिअर करणार। की मी स्वतः नेटसेटचा जेव्हा अभ्यास करत होती, मी स्वतः नेटसेट क्वालिफाईड आहे आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होती त्यावेळेस माझ्या सुद्धा मनात खूप सारे प्रश्न यायचे आणि त्या प्रश्नांचे, त्यामुळे मला माहिती मी एक विद्यार्थी होऊन गेले नेटसेटची, त्या मला माहिती तुमच्याही मनामध्ये खूप प्रश्न येत असतील, तर तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही आणि तोपर्यंत तुमचे डाऊट सॉल्व्ह होणार नाहीत। ठीक आहे। सो एक अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग कसा असतो, कसं काय आपण सेटची एक्झाम क्लिअर करू शकतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, या जरी तुमची आता फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झाली नसेल तरी येणारी 2026 ची एक्झाम तुम्ही कशा प्रकारे क्रॅक करू शकतात, तर ती क्रॅक कशा प्रकारे करू शकतात त्याआधी तो पॅटर्न समजला पाहिजे, त्याच आधी आपल्याला सिलेबस समजला पाहिजे। ठीक आहे। आता एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याचा काहीही फरक पडत नाही, जास्त म्हणजे पडतो थोडाफार पण जास्त फरक पडत नाही। जास्त फरक याच्यापेक्षा कम्पेअर जास्त फरक कसला पडेल, सिलेबसचा पडेल। जर तुम्ही सिलेबस नवीन असेल आणि जुनाच तुम्ही फॉलो करत असाल तर तो फरक पडेल। ठीक आहे। या जुना असेल आणि तुम्ही नवीन सिलेबस शोधत बसणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक पडेल। ठीक आहे। पण एक्झाम ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार याच्यामध्ये जास्त काही फरक तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे जास्त काही त्याचा फरक पडणार नाही त्यावेळेस। ठीक आहे। बट जसे की तुम्हाला माहिती आहे आता जी 2025 ची आता 2025 ची एक्झाम जी होऊन गेलेली, त्या 2025 च्या एक्झाम मध्ये तुम्हाला माहितीये 2025 च्या एक्झाम मध्ये 15 जूनला, कधी 15 जूनला तुमची एक्झाम झाली, बरोबर? कधी? तर 15 जूनला तुमची एक्झाम झालेली होती, 15 जूनला। ठीक आहे। 15 जूनला एक्झाम झाल्यानंतर त्याचा रिझल्ट आता 13 ऑगस्टला डिक्लेअर झाला, आताच रिझल्ट 13 ऑगस्टला डिक्लेअर झालेला आहे। ठीक आहे। आणि ही जी एक्झाम होती, ही एक्झाम तुमची आतापर्यंत सेटची जी एक्झाम झालेली आहे ती ऑफलाईनच झालेली आहे, म्हणजे ओमेराय शीट। ठीक आहे। त्याच्यावर झालेले म्हणजे तुम्हाला 4 असे गोल दिले जातात। ऑप्शन नंबर 2 असेल तर त्याला गोल करायचे, ऑप्शन नंबर 4 असेल तर त्याला गोल करायचे, अशा प्रकारे ओमेराय शीटवर तुमची एक्झाम होत असते। ठीक आहे। सो आतापर्यंत सेटची एक्झाम तर तुम्ही बघणार तर ऑफलाईनच झालेली आहे, त्यामुळे आपण 100 का 101% हे कन्सिडर करून चालतो की तुमची जी होणारी एक्झाम असणार आहे, आता जी होणारी तुमची एक्झाम असणार आहे ती ऑफलाईन असणार आहे। काय असणार आहे ती, तर ती एक्झाम तुमची ऑफलाईनच होणार आहे, एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे। ठीक आहे। सो एक्झाम ऑफलाईन होणार आहे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे। आता सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, ओल्ड सिलेबस या न्यू सिलेबस। ठीक आहे। आता सिलेबसची जर बात केली आणि तुम्हाला नक्की तुमचं एक बोलतात ना यश प्राप्त करायचं असेल, तुमची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची असेल, तर तुमचं पूर्ण सर्व जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तर घेतलं जाणार, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर घेतले जाणार, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात आणि तुमचा संपूर्ण सिलेबस क्लिअर करून घेतला जाणार। अगदी बेसिक पासून तुमची कन्सेप्ट क्लिअर केली जाणार ते ऍडव्हान्स पर्यंत, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर केली जाणार सर्व विषयांसहित। ठीक आहे। ही बॅच फक्त रेकॉर्डेड नाहीये तर लाईव्ह प्लस आहे, लाईव्ह बॅचचा खूप फायदा होतो, कारण की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा डायरेक्ट इंटरॅक्शन शिक्षकांसोबत होतो, त्यामुळे लाईव्हचं खूप गरजेचं आहे। ठीक आहे। आणि ही बॅच खूप विद्यार्थ्यांना असं वाटत असेल मॅडम गणेश उत्सव आहे, या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी डिस्काउंट द्या, तर नक्कीच गणेश उत्सवानिमित्त ही बॅच फक्त 2,500 मध्ये तुम्हाला भेटणार आहे, 2,500 मध्ये मिळणार आहे। नवीन बॅच चालू आहे, त्यासाठी हे 2 नंबर आहेत, या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच मध्ये ऍडमिशन नक्की घेऊ शकतात आणि तुमचं स्वप्न साकार करू शकतात। ठीक आहे। आता तुमचं आहे की मॅडम सिलेबस, आपल्या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर करून घेतला जाणार। ठीक आहे। आता बघायला गेलात तर तुम्ही सिलेबस हा फार मोठा रोल प्ले करतो। ठीक आहे। सिलेबस, कारण की सिलेबस काय हे एक्झॅक्ट तुम्हाला माहित पडलं तर तुम्ही अगदी छान प्रकारे प्रिपरेशनला लागाल, तुम्ही प्रिपरेशनला लागाल कधी, जर सिलेबस तुम्हाला व्यवस्थितपणे कळालं तर आता आधी जे आता 2025 मध्ये जी एक्झाम झालेली आणि त्यावेळेस जो सिलेबस होता म्हणजे आता
2026 मध्ये जर तुम्ही अभ्यास करत असेल तर जो ओल्ड सिलेबस आहे, आता रिसेंटली तुम्ही अभ्यास जो केलेला तोच सिलेबस तुमचा येणार आहे. म्हणजे 2025च्या एक्झामसाठी, या 2025ची एक्झाम देण्यासाठी ज्या सिलेबसचा तुम्ही अभ्यास केलेला तो सिलेबस तुम्हाला 2026च्या एक्झामसाठी असणार आहे. म्हणजे यावरून सिद्ध होत आहे की तुम्हाला न्यू सिलेबस न राहता तुमचं काय असणार आहे, ओल्ड सिलेबस आहे तेच असणार आहे, तुमचं न्यू सिलेबस नसणार आहे. तर जो ओल्ड सिलेबस आहे त्याचाच तुम्ही अभ्यासक्रम करायचा आहे, जास्त कन्फ्युज व्हायचं नाहीये. ठीक आहे. आणि एक्झाम तुमची ऑनलाईन न होता जशी मागे ऑफलाईन झाली तशीच ऑफलाईन होणार आहे पेजवर, ओमेरा शीटवर. क्लिअर? या गोष्टी तुमच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, कारण की आता ज्यांची क्लिअर झाले नाही ते डिमोटिवेट झालेले आहेत, तर त्यांनी डिमोटिवेट न होता 2026च्या तयारीला लागायचे. ठीक आहे. 2026ची येणारी एक्झाम कधी होणार, याची जाहिरात कधी असणार, त्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तो प्रश्न विद्यार्थ्यांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मांडलेला. सो त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी कशामध्ये दिलेलं आहे, तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही नक्की आपले व्हिडिओ चेक करू शकता. टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर जाऊन व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे संपूर्ण तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणि आपलं रोज लेक्चर असतो, आपलं रोज लेक्चर दुपारी, आपलं रोज लेक्चर कधी असतं तर दुपारी 1 वाजता आपलं रोज लेक्चर असतो, दुपारी 1 वाजता. सो दुपारी 1 वाजता आपला सेटचा रोज लेक्चर असतो, तो लेक्चर तुम्हाला न चुकता अटेंड करायचा आहे. ठीक आहे. आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घ्यायच्या आहे. ठीक आहे. सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे, भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तुम्हाला माहित आहे आपली ही ऑफर आहे, ही ऑफरचा तुम्हाला अगदी दणक्यात फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो टीचर्स फॅक्टरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय, कारण की इथेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत जाणार. ठीक. थांबते इथे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच.